श्याम जगदाळे ही भूमिका म्हणजे पत्रकाराची महत्वाची मध्यवर्ती, ज्याच्या नजरेतून हा समाज आणि ही सगळी माणसं आणि त्या घटना दिसणार आहेत, तो तितकाच प्रभावी वाटला पाहिजे. बरं, तो काय असा हिरोईक लिहिलेला नाही की ह्या गल्लीत गेला आणि चार गुंडांना ठोसे मारले आणि आणि तो जिंकला, असं काही, अशी काही गोष्ट नाही आहे. किंवा आपल्याकडे सिनेमामधनं समाजाचा आरसा दिसावा अशी अपेक्षा असते. आपल्याकडे कमर्शियल सिनेमामधनं जो आरसा दिसतो त्याच्यापेक्षा तो फोडलेला बरा. कारण ते जे काही समाजाचं चित्र दाखवतात, जे पाहायलाही प्रेक्षकांना आवडतं, की मी नेहमीच असा कुठला एस्केपिस्ट सिनेमा, काय पळपुटेवादाचा सिनेमा, जो ते प्रत्येक वेळी लोकांना खूप आयुष्यात हे आहे, चार घटका मनोरंजन, हा हा हा, स्वतःच्या बुद्धीचा अपमान करून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडतं, पैसे देऊन. आणि तर असं होऊच शकतं. म्हणजे आय विल एव्हरी फ्रायडे इन्सल्ट माय आयक्यू अँड इंटेलिजन्स बाय पेईंग मनी, अशी आपल्याला सवय लावण्यात आलेली आहे. हे हे ठीकच आहे. पण त्याच्या विरुद्ध जेव्हा काम करायचं मनात येतं, तेव्हा मग ती सत्वपरीक्षा होते. कारण आजूबाजूला अशाच माणसांची, प्रेक्षकांची आणि मंडळींची भाऊगर्दी असते. त्याच्यातनं आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक एक्स्ट्रा एफर्ट घ्यावा लागतो, जो नागरिकच्या निमित्तानं माझी घ्यायची फार इच्छा आहे. आणि आणि मला आवडलेली भूमिका आहे. माझ्या चेहऱ्यामध्ये त्या पत्रकाराला त्या घटनांविषयी, त्या सत्यतेविषयी वाटणारा सगळा त्रास त्या माणसामध्ये आहे. तो नागरिक नावाचा एक सदर एका वृत्तपत्रात लिहितो आणि त्याच्या समोर आलेली घटना आणि त्याच्यावर असलेली सगळी दडपणं, ह्यातनं तो कसा ही कथा पुढे नेतो. तर हा जो भाग आहे की ह्याच्यात समाजातल्या प्रत्येक प्रवृत्तीचं म्हणूया किंवा स्वभावाचं दर्शन आहे. म्हणजे समाज सुधारकही आहेत, राजकारणी आहेत, पत्रकार आहे, एक सहनशील बायको आहे, मुलं आहेत. ह्या सगळ्यांमधनं आपल्याला रोज आपल्या वास्तवाचं दर्शन घडत असतं. ते सिनेमातनं अधिक प्रभावीपणे दाखवायचं असेल तर त्याची पटकथा उत्तम लागते, जी ह्यात बांधलेली होती. आणि म्हणून ह्यात काम करायला खूप मजा आली.